या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी झी5 ॲप डाउनलोड करा। काय रे हात हलवत आलास तू? धन्यवाद काका खान किल्ल्यात नाही। किल्ल्यात नाही मग त्याला कुठं नाही गावला काकर खान। आम्ही गडाचा दरवाजा फोडून घुसलो, किल्ल्याचा कोपरा ढुंडाळला पण नाही गावला। मामासाहेब माफी करा, एवढं करून भी तो नाही गावला। आओ जल्दी करो आ जाओ। मामासाहेब कुठून सुरुवात करावी, भगव्याकडून का भाल्याकडून? काकर खान हमारे शानो शौकत का शहर लूट लिया पर आपने कुछ नहीं कहा। संभा को उसकी किए की सजा मिलनी ही सजा मिलेगी, जरूर मिलेगी। बुरहानपुर का खजाना रायगढ़ पहुंच जाएगा, संभा रायगढ़ जिंदा नहीं पहुंचेगा। राजन, आपण मागे थांबणं धोक्याचं आहे, आपल्या जीवाला अपाय होईल। कविराज, आमच्या अपायाच्या विचारापेक्षा रायप्पाचा उपाय महत्वाचा। आमच्या मित्राला सोडून आम्ही कदापि येणार नाही, तो आमचा स्वभाव नाही। तुम्ही शत्रूला हुल देत स्वराज्य जवळ करा। घोड़ी घेऊन जी आणि जवळपास वस्ती आहे का बघ। जी। यहाँ से जब फौजी लोग गया वो किधर को गया होगा? माहित नहीं हुजूर, पण कुछ लोग वहां गए और कुछ लोग धनगर पाड्याकडे गेले। उनमें से कोई ऐसा तो नहीं दिखता था? कोई एक आदमी ऐसा दिखता था। ताप उतरलाय पर संताप वाढलाय। कोणाचा? माझा बनाय म्हातारीचा। मी तुला ओळखलंय। अरे ओ बुढ़िया, कहाँ है वो काफिर लुटेरा संभाजी? तू ऐसा नहीं मानेगी बदसात। राणी साहेब, आता आम्ही खूप काळजीत होतो, घशाखाली घास उतरत नव्हता, काय होतंय आणि काय नाही सारखी निरोपांची वाट बघत होतो, पण निरोपच येत नव्हते। असं सगळं सांगणार असाल तर सांगू नका। राजे, राणी साहेब, आम्ही सांगितल्याप्रमाणे औरंगजेबाच्या चेहऱ्यावर पंजा मारून आलो। हा, पण स्वागताला बायकोच नव्हती आमच्या। त्याला कारण आपणच आहात, आपल्यामुळेच आम्हाला उशीर झाला। आमच्यामुळे? हो, तुम्ही आणलेल्या सोनं चांदी हिरे मोती माणक यांमध्ये आम्ही गुंतून पडलो। मग तुम्ही येईपर्यंत काय करायचं म्हणून मग रीतसर पावत्या करून खजिन्यात जमा करून घेत होतो। छान। येसू असं म्हणतात की नवऱ्यानं आणलेलं धन बायको मोजते तेव्हा बायकोच्या चेहऱ्यावर जो आनंद असतो ना, त्या आनंदामुळे नवरा श्रीमंत होतो। म्हणजे आज आम्ही श्रीमंत झालो म्हणायचं तर। खरं तर आम्ही पाचाडपर्यंत आपल्याला सामोरे येणार होतो, पण निरोपच आला नाही। थेट जमादार खान्यात नौबत वाजली। या बसा। राजे, आता विश्रांती घ्यायची। आम्ही तुम्हाला महालाच्या बाहेरही पडू देणार नाही। म्हणजे नजर काही? हो, आणि तीही अहोरात्र। उत्तम। आम्हाला सुद्धा तुम्हाला बुऱ्हाणपूरचा सगळा वृत्तांत सांगायचा आहे। पण त्या अगोदर आम्हालाही तुम्हाला काही सांगायचं आहे। राजा, मामा साहेब, कविराज। राजन, हम आप ही की राह देख रहे थे। हा, कळलं असतं तर दोन गावं सामोर आलो असतो की। येण्याविषयी गुप्तता पाळायचे आदेश दिले होते आम्ही।
या. मामासाहेब मोहीम फत्ते झाली. तुम्ही मोहीम पत्ते केली, पर राणी साहेबांनी आपली मोहीम पत्ते केली का नाही? राणी साहेबांची मोहीम वय सोपवली. आणि साहेब आपण विचारणार होतात ना, नाही बोललात का? काय हो राणी साहेब, कसली मोहीम, काय बोलायचं होतं? ठीक आहे मामासाहेब, तुम्ही सांगा. कविराज, बरं नका सांग. तुम्ही आपापसात चर्चा करून ठरवा कुणी सांगायचं आणि काय सांगायचं ते. आज की परिस्थिति में शंभू राजे के अलावा हमारा कोई दूसरा आश्रय स्थान है ही नहीं. लेकिन आप एक बात भूल रहे हैं. वो कौन सी बात है शहजादे? हमें हिंदुस्तान का शहंशाह घोषित कर दिया गया और यहाँ संभा तो राजा भी नहीं बना. शंभू राजे का मंच का आरोहण हो चुका है. अब किसी भी वक्त उनकी ताजपोशी हो सकती है. राज्याभिषेकाची जरूरत आपल्यापेक्षा स्वराज्याला जास्त आहे. बघू कशात बघायचं ते बघा, पर मला विचाराल तर राज्याभिषेकाच्या दर्पणात बघा. तू सांगितलेल्या स्टोरी प्रमाणे विक्रांत सरांचं तुझ्यावर प्रेम आहे, हा कौल सुद्धा तुला बाप्पाच्या देवळातच मिळाला. सर आता इथे नाहीयेत मला मंदिरात भेटायला. मग आता अशा परिस्थितीत तू कुठे जायला हवं? गणपती बाप्पाच्या मंदिरात. देवा, सरांना सुखरूप ठेव आणि लवकर परत आण. ईशा, सर आम्ही आता बाहेर जातो. हा, आम्ही गेलो की तू समजा साहित्य घेऊन देवळाच्या पाठी ये. आणि तो पप्प्या तिकडे समधी माणसं गोळा करून बसला असेल. आम्ही निघतो पुढे. तुला जेवढं सांगितलंय तेवढं कर. सकाळच्याला वाचल्या, आता नाही वाचल्या. तुम्ही वाटायला आणलेलं सगळं सामान माझ्याकडे. हो वहिनी, त्याला रानाला जाऊन सांगूया सगळं, त्याशिवाय सुधारायची नाही. हे बहुतेक आमच्या गावाच्या बाहेरच उभे होते का त्यांना रस्ता माहित नव्हता. मग ते कशा बरोबर माझ्या घरी आले? बरोबर आहे. तुम्ही कुठे होते तेव्हा? स्टेशनवर बसलो. किती वेळ होता स्टेशनवर? आणि जेवण बनवलं. आणि तू हे घरी जेवताय? आम्ही जेवण बनवलं. तुम्ही तिकडे वडापाव स्टेशनवर. नायगाव स्टेशन. माफ करा मला, तुम्हाला जसं बोललो तसं तिला तिच्या हक्काचं काहीच देऊ शकलो नाही. मी द्यायचा प्रयत्न केला, पण त्याचे परिणाम एवढे भयंकर होतील असं वाटलंच नव्हतं मला. नाना, मी तुम्हाला एवढी खात्री नक्की देतो, तिचं भविष्य सुरक्षित व्हावं ना, मी काय ना काहीतरी करीन आणि लवकरच करीन. ओ टॅक्सी ड्रायव्हर, जरा बाहेर येता का? शनाया, तुझे मिस्टर टॅक्सी चालवतात? गो गर्ल्स. नो, डोंट लीव मी. यार, व्हाई डिड यू लाय टू मी? खोटं का बोललास तू? यार, तू टॅक्सी चालवतोस? मी नाही राहू शकत तुझ्या बरोबर. यू आर सच अ बिग चीट अँड अ लायर. शनाया प्लीज, तू शनाया तू प्लीज यार, मला एकदम ती जा म्हणाली ना. एक मिनिट. जस्ट गेट आउट. तुम्ही मला जस्ट गेट आउट. गेट आउट. थांब. ती दुसरी बायको शनाया पेटाड. तू टॅक्सी चालवते ना म्हणून गेली तुला सोडून. आई काही सोडून बिडून गेलेली नाही, कळलं ना? शनाया फक्त चिडलीये माझ्यावर. ओके, आणि येणार आहे ती, परत येणार आहे. मला विश्वास आहे शनायावर. अण्णांच्या हट्टापायी माधवा घर सोडू लागला आणि आता ह्यांच्या हट्टासाठी मी लगीन करायचं. हे गडी असं या घरातलं आणि बायको गौऱ्या थापणारी. सांगा अण्णांका, गड्यांची कोण वरात काढत नाही, त्यांना राबवतात. मी नाही काढू देणार. बाबा काय म्हणत होतस? सोडा ते का, सोडा. गपराव, एक हातून निसटलो यो, पण पावलावर पाव ठेवणार असत तर जीवानिशीच आहेत. काय सांगत होतास? वरात नको? अरे अण्णा नायकाची इज्जत तुझ्या जीवापेक्षा मोठी आहे. कोण असस तू? गडी म्हणवतस ना? मग हे गड्यांनी फक्त ऐकायचं, कळलं?
आहे